गेटवे ऑफ इंडियाजवळ बुधवारी संध्याकाळी झालेल्या भीषण बोट अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला आहे. 100हून अधिक लोकांना बचाव कार्यातून वाचवण्यात यश आले आहे. या संपूर्ण घटनेत कुठे आणि कोणता निष्काळजीपणा झाला असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. आतापर्यंतच्या तपासात समोर आलेल्या तथ्यानुसार हा अपघात 4 कारणांमुळे झाला आहे. चला तर मग जाणून घेऊया कोणती आहेत ती 4 कारणे ज्यांच्यामुळे हा अपघात झाला. वृत्त सविस्तर जाणून घेण्याकरता चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया पाहण्यासाठी दररोज हजारो लोक येतात. या काळात बहुतेक जण एलिफंटा बेट बघायलाही जातात. एलिफंटा बेटावर बोटीने जावे लागते. बुधवारी दुपारीही लोक नीलकमल नावाच्या मोठ्या बोटीने हे बेट पाहण्यासाठी जात होते. मात्र दुर्लक्षामुळे ते भीषण अपघात झाला. नौदलाच्या एका हायस्पीड बोटीची प्रवाशांनी भरलेल्या बोटीला टक्कर होऊन 13 जणांचा मृत्यू झाला. अपघातामागील 4 कारणं नेमकी कोणती आहेत? क्षमतेपेक्षा जास्त लोक, नौदलाच्या बोटीची चुकीची ठिकाणी चाचणी, सुरक्षा गॅजेटचा अभाव आणि नौदलाच्या बोटीची स्टंटबाजी. जेव्हा ही दुर्घटना घडली तेव्हा नीलकमल बोटीमध्ये 120हून अधिक लोक होते. मात्र बोटीची क्षमता केवळ 80 लोकांची होती. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे क्षमतेपेक्षा जास्त माणसे घेऊन बिनदिक्कतपणे बोटी चालवल्या जात आहेत. त्यामुळे बुधवारी 13 जणांचा मृत्यू झाला. अपघाताला जबाबदार असणाऱ्यावर कठोर कारवाईची मागणी पीडित कुटुंबियाकडून केली जात आहे. बोटीच्या दुर्घटनेबाबत नौदलाचे वक्तव्यही समोर आले आहे. त्यात त्यांनी नौदलाच्या स्पीड बोट इंजिनची चाचणी सुरू असल्याचं सांगितलं. यावेळी इंजिनवरील नियंत्रण सुटले आणि मोठा अपघात झाला. हा मार्ग प्रवासी बोटीसाठी आहे हे सर्वांना माहीत असताना तेथे चाचणी करण्याची काय गरज होती, असा प्रश्न या अपघाताबाबत उपस्थित केला जात आहे. चाचणी नेहमी अशा ठिकाणी केली पाहिजे जिथे प्रवासी बोट येत नाही. नौदलाच्या हायस्पीड बोटीला धडकल्याने नीलकमल बोटीला छिद्र पडले होते. प्रवाशांना पाहताच बोट समुद्रात बुडू लागली. प्रत्येकाने पडून जाण्याचा प्रयत्न केला, पण बोटीवर पुरेशी सुरक्षा साधने नव्हती. जे काही होते ते फारच थोडे होते. त्यामुळे हा अपघात आणखीनच मोठा झाला. लोक पाण्यात बुडत होते, पण त्यांच्याकडे सुरक्षा उपकरणे नव्हती. अपघातापूर्वी सेफ्टी पॉईंट तपासले असते तर कदाचित एवढी मोठी दुर्घटना घडली नसती. अपघाताबाबत प्रतिसादकर्त्याचे म्हणणे आहे की नौदलाच्या बोटीचा मालक अतिशय वेगाने बोटीवर स्टंट करतो. त्याचा वेग ताशी 100 किलोमीटर इतका होता. तो बोट हवेत खूप वेगाने गोल फिरवत होता. बोट हवेत उडवून ते धोकादायक स्टंटही करत होते. दरम्यान नौदलाच्या बोट चालकाच्या निष्काळजीपणामुळे त्याची बोट प्रवाशांनी भरलेल्या बोटीला धडकली. अद्याप 2 जण बेपत्ता आहेत. त्यांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत, ज्यात एका लहान मुलाचा आणि पुरुषाचा समावेश आहे. सागरी दल आणि मुंबई पोलिसांचे कोस्टल पथक संपूर्ण परिसरात सातत्याने शोध मोहीम सुरू ठेवत आहे.